नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर हा आहे आधीचा ब्लॉगचा थोडासा लुक देते. आम्ही आलेलो आहोत रविवारपेठमध्ये काही शॉपिंग करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत तुळशीबागेत सुद्धा. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. इथं आलेले मी रविवारपेठेतील पूजा कलेक्शन येथे नऊवारी शॉपमध्ये. तर याचा डिटेल हवा असेल तर आधीचा ब्लॉग बघा, त्याची लिंक मी नक्कीच देणार आहे. रविवारपेठमध्ये ना खाण्यासाठी जास्त ऑप्शन नसतात, त्याच्यामुळे इथं आम्हाला नाईलाजाने हे सँडविच खावं लागलं, जे की त्यानंतर खूप छान छान असे फोन कवर्स होते, त्यातलं एक घेतलं मी. त्याच्यानंतर इथं आलो आपण बड्डेच्या एका शॉपमध्ये, जिथं की बड्डे रिलेटेड सगळ्या वस्तू भेटतात. माझ्या मुलीचा पण बड्डे येतच होता, म्हटलं चला इथूनच घेऊन घेऊया. तर बऱ्याच कमी किमतीत वस्तू भेटून गेल्या, रिटर्न गिफ्ट्स वगैरे डेकोरेशन तेही घेतलं. त्याच्यानंतर इथं आपल्या लग्नासाठी जे पण काही डेकोरेशन लागतं, जसं की आत्ता हे नवीन निघालेले आहेत वॉल हँगिंग्स वगैरे, ते सुद्धा खूप छान छान होते. आणि लग्नाच्या साठी जे जे काही साहित्य लागतं डेकोरेशन सगळं काही त्या शॉपमध्ये मिळत होतं. आणि हळदी कुंकूचे सुद्धा ते दिवस होते, त्याच्यामुळे खूप छान छान तिथं व्हरायटीमध्ये वस्तू होत्या. आणि हे नवरीला आपण गृहप्रवेश करताना जे माप ओलांडतो ते सुद्धा इतकं सुंदर सुंदर. हे शॉप तर सगळं लग्नाच्या रिलेटेडच होतं. फ्रेंड्स, इथं आमच्या बड्डे गर्लसाठी हे बटरफ्लाय पण घेतलं. आणि त्याच्यानंतर आता जे केळवण वगैरे करतो आपण, बांगड्या, घाना, मेहंदी, हळद, जे पण काय असतं नेमप्लेट थर्मोकॉलचं, ते सुद्धा रेडीमेड असतं. आणि हे सगळं रांगोळी वगैरे सगळं काही आणि बऱ्याच गोष्टी रविवारपेठेतच मिळतात. म्हणजे अगदी साडीजपासून हे सगळ्या शॉपिंगच्या लग्नाच्या सगळ्या वस्तू तुम्ही रविवारपेठेत बिंदास येऊ शकतात. पण माझ्या बऱ्यापैकी घेतल्या होत्या, त्याच्यामुळे मला जे लागणार होतं ते घेतलं. आणि बाकी आपल्या लग्नाला पण जे लागतं मेहंदी कोन, नेलपेंट वगैरे सगळ्यांसाठी सगळं मी घेतलं इथं बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर आपण निघालेलो आहोत तुळशीबागेला आता, कारण तुळशीबागेतसुद्धा मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर बघूया मिळतात का. तर मग चला तुळशीबागेला जाऊया, करूया शॉपिंग. तुळशीबागेचा रोड, लक्ष्मी रोड, इकडे आपल्या दगडूशेठ गणपती मंदिर, ग्रॅम ज्वेलरी वगैरे मस्त मस्त. कधीची मला वॉच हवी होती आणि लास्टली मी ती घेतली. बघा किती सुंदर व्हरायटी, खूपच छान छान व्हरायटी आहे. कोणती घेऊ असं झालेलं, पण ही जेंट्सचं पण छान कलेक्शन आहे आणि मी ही चूज केली. कशी वाटते? सुंदर वाटते ना. कलर आहे डार्क चॉकलेट और कॉपर समथिंग. हे पहा, खूप सुंदर कलेक्शन, खूप कन्फ्यूज व्हायला होईल. शंभरला 3 कोणतेही, आणि हे 120. खूप सुंदर आहे तसं. माझ्याकडे आधी असं होतं, नुसतं सिंगल साडीसोबत नुसतं एक सिंगल वेअर केलं तरी सुंदर दिसतं. हे घ्यायचा विचार आहे माझा. हाय तुळशीबागेतला गणपती मानाचा, चला दर्शनच करून घेऊ. गणपती बाप्पा मोरया. रात्रीचा तर टाईम झाला 9 वाजता, तरी सुद्धा तुम्ही बघू शकतात तुळशीबागेत किती गजबजा आहे, मस्त गर्दी आहे, कारण चाललेलं आहे वेडिंग सीझन. तर
फ्रेंड्स आम्ही केव्हाच फिरतोय गुडियाच्या सँडलसाठी. आता फायनली हा एका शॉपमध्ये जेमतेम तिच्या नंबरची सँडल भेटली आणि तरीसुद्धा ही एकच भेटली. मला बाकीचं तर ऑनलाईनच मागावं लागेल असं वाटतं, कारण भेटतच नाही आहे. पहिल्यासारखं तुळशीबाग राहिलंच नाही आहे आता. लोक तर म्हणजे व्यवस्थित द्यायलासुद्धा नाही, म्हणजे त्याला कसं तरी सांगून सांगून हा नंबर मागवला. त्याच्यानंतर मला पण सँडल घ्यायची होती, ती पण सँडल आता घेऊया. आणि त्याच्यानंतर ना मग तिला चप्पल चावली गुडियाला, कारण एवढी चालत होती. त्यामुळे तिने खूप सपोर्ट केला, कारण सकाळचा मी रविवार पेठ आणि आता तुळशीबाग फिरतोय. त्याच्यानंतर हे काही साडीज होत्या, बरेच जण घेत होते. म्हणलं जरा तुम्हाला दाखवूया. आणि तुळशीबागेतनं पहिल्यासारखी मज्जा नाही राहिली. म्हणजे मी तर 4-5 वर्षानंतर आले, त्याच्या अकॉर्डिंग बघते तर मला एवढं फारसं आवडलं नाही, म्हणून मी खूप कमी सामान घेतला. आणि त्याच्यानंतर गुडियाला तिच्या माऊने इथं घेऊन दिलेला आहे मॅजिक बॉल. आणि आता मी प्रचंड थकलो. आता बघूया अजून काही गोष्टी मिळतात का, 1-2 गोष्टी बघतोय, पण मज्जाच नाही येते तुळशीबागेत. तर मग चला अजून काय घेते ते तुम्हाला दाखवतेच. तर फ्रेंड्स इथं ब्युटिफुल असा गॉगल घेतलेला आहे गुडियाला, आणि हा सुद्धा सेम तुळशीबागेतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही ब्युटिफुल अशी पर्स घेतलेली आहे, जे की मला 250ला मिळाली. आणि त्याच्यानंतर गुडियाला सुंदर असा बँगलचा सेट घेतला, आय थिंक 150-150ला मिळाला, कमीच करत नव्हता. त्याच्यानंतर ब्युटिफुल असा डायमंडचा नेकलेस घेतला, जो मला 180ला मिळाला. त्याच्या नऊवारीवर परफेक्ट जाणारा हा नेकलेस, डबल नेकलेस, मला 750चा 700ला मिळाला, जो की खूप छान दिसत होता, मिनिमल ज्वेलरी. त्याच्यानंतर या मोतीच्या बँगल्स पण मी काय माहीत कितीला घेतल्या. आणि त्याच्यानंतर ब्युटिफुल अशा सँडल्स घेतलेल्या आहेत, त्या मला 500ला मिळाल्या. शॉपवाल्याचं म्हणणं होतं की या नवरीच्या सँडल आहेत, म्हणजे नवरी लोकंसुद्धा घेतात, तर त्याच्या अकॉर्डिंग ते मला महाग सांगत होता, मग 500ला सोडलं. आणि तुम्ही बघू शकता छान त्याचं स्टोनवर्क आहे. हे मी वरातीतसुद्धा विअर केलेली आहे, तुम्ही बघितलंच आधी व्हिडिओमध्ये. तर त्यानुसार क्वालिटी छान आहे, अजूनपर्यंत छानच आहे. सो पैसा वसूल आहे, डेफिनेटली घेऊ शकतात. आणि फ्रेंड्स ही आहे मोजडी, जे की मी नऊवारी साडीवर विअर करण्यासाठी घेतलेली. ही 350ची मला 300ला मिळाली, जे की छान अशी धूपछावमध्ये आहे आणि खूप सुंदर असं गोल्डन कलर आहे, त्याच्यामुळे इझिली सगळ्या आउटफिटवर जाऊ शकते. तर ही पण पैसा वसूल ठरली, छान अशी मोजडी. नंतर मुलीला मी हे फर्स्ट क्रायवरनं ही जुती मागवली, त्याच्यामुळे ही पण छानच होती. आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलले की मार्केटमधून मी हे घेतलेले वेल्वेटची सँडल, आणि त्याला मस्त अशी ग्लासची अशी हील दिलेली, म्हणजे आहे तर प्लास्टिकची, पण त्याचा लुक तसा होता. आणि माझ्या मुलीने हे लग्नात पूर्ण दिवस वेअर केली, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कम्फर्टेबल होती. सो अशा प्रकारे आमचं सगळं असं छान छान कलेक्शन. त्याच्यानंतर मी विचार केला की मी डिझायनर साडी पण नेसणार होते, त्याच्यामुळे त्यावर ही झुडिओमधून घेतलेली छान अशी सँडल, जी छान अशी ही लुक देते. सो गाईज, हा होता आपला तुळशीबाग आणि रविवार पेठमधील सगळा माझा शॉपिंगचा व्लॉग. आणि अशा छान छान येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि व्हिडिओ थोडासा देखील आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या शॉपिंगच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा नाही आवडल्या, ते देखील कळवा. टिल देन बाय बाय.